हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर सोमवारी मतदान। काही ठिकाणी मतदानाच्या आधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते। भाजपचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा आरोप, तर गैरप्रकार आढळल्यास त्यांना ताब्यात घ्या, ठाकरेंचं आवाहन। आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यामुळे आरोप, आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार। बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान, व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा आरोप। निवडणूक आयोगाला तक्रार करावी, ते तपास करतील। विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाला, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्दावरून TV9च्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरेंचं प्रत्युत्तर। सुरुवातीला सक्षम नसल्यामुळे भाजपला RSSची गरज होती, आता आम्ही सक्षम। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये JP नड्डांचं मोठं वक्तव्य। भाजप RSSवरही बंदी घालू शकतं, राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघाला। नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची टीका। मुलुंडमधील कोटेचांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर फडणवीसांकडून पाहणी। तोडफोड प्रकरणी 5 जण अटकेत, तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। मुलुंडमध्ये महिला पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलला, आमच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। फडणवीस चोरांचे सरदार, चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात। फडणवीसांच्या कोटेचांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका। चोरांचे सरदार कोण, महाराष्ट्रानं बघितलं, ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई पालिकेला लुटलं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना प्रत्युत्तर। संजय दिना पाटलांकडून आमचा मनोबल तोडण्याचा प्रयत्न, पण मानखुर्दला छत्रपती शिवाजीनगर केल्याशिवाय शांत बसणार नाही। कार्यालयातील तोडफोडीनंतर वीर कोटेचा यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 46 जागा मिळतील, कारण आता मोदींच्या विरोधामध्ये जनता लढाई लढते। मल्लिकार्जुन खरगेंकडून विश्वास व्यक्त। धनंजय मुंडे जातीयवाद करू लागलेत, मुंडे मराठ्यांच्या विरोधामध्ये पोस्ट करायला लावतात, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। अरविंद केजरीवालांचे PA विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणात कारवाई, मालिवाल यांच्याकडून PAवर मारहाणीचे आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।